नमस्कार, मी कांचन. आपले सर्वांचे एबी ॲग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. आपण देत असलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. दरवेळीप्रमाणे आजही आपण शेती व शेतीपूरक उद्योगांसंबंधी परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. शेतकरी बांधवांनो, आज आपण जाणून घेऊयात कमी पाण्यात तसेच कमी खतांमध्ये अत्यंत हलक्या प्रतीच्या जमिनीतून शेतकऱ्यांना बक्कळ पैसा मिळवून देणारा वृक्ष म्हणजे रक्तचंदन. लाल चंदनाला म्हणजे रक्त चंदनाला बाजारात मोठी मागणी आहे. शिवाय किंमत तर अवाढव्य अशी आहे. शिवाय रक्तचंदनाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात जोरदार मागणी वाढलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या लाकडाला सुमारे 20 ते 40 लाख रुपये क्विंटल एवढा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने लाल चंदनाची शेती करणे फायदेशीर आहे. जगात चीन व जपान या देशांमध्ये लाल चंदनाची सर्वाधिक मागणी आहे. सर्वप्रथम रक्तचंदन लागवडीसाठी कुठलीही सरकारी अथवा संस्थेची परवानगी लागत नाही. फक्त लागवड केल्यानंतर तलाट्याकडून फक्त 7/12 वरती नोंद करून घ्यावी लागेल आणि तोडायला फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी लागते. हेक्टरी 45,000 अनुदान सरकारकडून 3 टप्प्यात मिळते. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी यांना भेटावे. त्यांना माहिती नसल्यास वन औषधी महामंडळ, साखर संकुल, पुणे यांच्याकडे संबंधित GR मिळेल. प्रामुख्याने चंदनाचे तसे 2 प्रकार असतात, एक पांढरे आणि दुसरे रक्तचंदन म्हणजेच लाल चंदन. आता या शेतीची मूलभूत माहिती, लागवड प्रक्रिया, जमीन, हवामान, रक्तचंदनाला लागणारे पाणी, खत आणि खतांचा वापर, तण नियंत्रणाचे उपाय, महाराष्ट्रातील रक्तचंदन शेतीची परवानगी इत्यादी याबद्दल सर्व काही आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. भारतामध्ये साधारण लाल चंदन हे जंगली झाड मानले जाते. नैसर्गिकरित्या दक्षिण भारतातील जंगलांमध्ये आढळते. महाराष्ट्रामध्ये अलीकडील काळात रक्तचंदनाची लागवड वाढत आहे. योग्य पद्धतीने लागवड केल्यास शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. 15 वर्षांनंतर एका झाडापासून कमीत कमी 30 ते 40 किलो रक्तचंदन मिळते. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ यांनी नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या व आयुष उद्योगांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या औषधी वनस्पतींच्या प्रजातींमध्ये रक्तचंदन समाविष्ट केलेले आहे. रक्तचंदनाच्या लागवडीवर प्रति हेक्टरी वर्षाच्या 75% अनुदान देण्यात येत आहे. लागवडी संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया. मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात जून ते ऑगस्ट दरम्यान 1.5 फूट खड्डे खणून घ्यावे. 12 बाय 12 फुटांवर रक्तचंदनाची लागवड करताना सेंद्रिय खत आणि लिंबोळी पेंड यांचं मिश्रण खड्ड्यामध्ये टाकावे किंवा शेणखत सुद्धा टाकले तरी चालते. रक्तचंदनासाठी होस्ट प्लांट किंवा यजमान वृक्षाची गरज नसते. 2.5 वर्षाच्या चंदनाच्या रोपट्याला लावणं उपयोगाचं मानलं जातं. तोपर्यंत तो 2 ते 2.5 फुटांपर्यंत वाढलेला असतो. थंडीच्या दिवसात चंदनाची लागवड करू नये. आठवड्यातून त्याला 2 ते 3 लिटर फक्त पाणी लागतं. पाणी जेवढं नियंत्रित ठेवाल तेवढं त्याला फायदेशीर ठरते. लाल चंदनाच्या लागवडीसाठी आवश्यक जमीन, हवामान बघूयात. कोरड्या उष्ण हवामानात लाल चंदनाची लागवड करणे चांगले आहे. या दृष्टिकोनातून भारतात त्याच्या लागवडीसाठी सर्वोत्तम वेळ साधारणतः उन्हाळ्याच्या शेवटी मान्सून पूर्व या वेळेमध्ये उत्तम ठरते. तर आता आपण लाल चंदनाच्या लागवडीसाठी सिंचन व्यवस्थापन पाहूया. सर्वसाधारण चंदनाच्या झाडाला आठवड्यातून 2 ते 3 लिटर पाणी लागते. तज्ज्ञांच्या मते चंदनाच्या झाडाला पाण्यामुळेच रोग होतो. त्यामुळे चंदनाच्या झाडांना पाणी साचण्याच्या परिस्थितीतून संरक्षित केले पाहिजे. त्यामुळे शेतात अशी व्यवस्था करा की लाल रक्तचंदनाच्या झाडाजवळ पाणी साचणार नाही. तर आपण त्याच्या सिंचनाबद्दल बोललो आहोत. रोपे लावल्यानंतर ताबडतोब सिंचन केले पाहिजे. त्यानंतर हवामानाच्या स्थितीनुसार 10 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करता येते. वरती आपण सिंचन व्यवस्थापन बघितले. आता आपण लाल चंदन लागवडीतील तण नियंत्रणाचे उपाय पाहूयात. साधारणतः सर्व पिकांमध्ये तणांचा प्रादुर्भाव असल्याने त्याचप्रमाणे रक्तचंदनाच्या झाडाभोवती देखील तणे मोठ्या प्रमाणात वाढतात.
त्यामुळे झाडाच्या साहजिकच वाढीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वेळोवेळी शेतातून तण काढून दूर कुठेतरी फेकून द्यावे. पहिली 2 वर्ष लाल चंदनाची रोपे तणांपासून मुक्त ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तर लाल चंदनाची वैशिष्ट्ये आणि उपयोग थोडक्यात जाणून घेऊया. लाल चंदन हे लहान झाड आहे. 5 ते 8 मीटर उंचीपर्यंत वाढते आणि गडद लाल रंगाचे असते. लाल चंदनाचा वापर प्रामुख्याने कोरीव काम, फर्निचर, खांब आणि घरासाठी केला जातो. त्याचा उपयोग वाद्य बनवण्यासाठी केला जातो. तसेच लाल चंदनाचा उपयोग सांतलीन औषधे आणि सौंदर्य प्रसाधने काढण्यासाठी देखील केला जातो. लोक मंदिरात आणि घरातही लाल चंदन वापरतात. तर अशा प्रकारे लाल रक्तचंदनाच्या शेतीविषयी आणि त्यातून शेतकरी वर्ग कशा प्रकारे आत्मनिर्भर ठरू शकते याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सखोल चर्चा केली आहे. तर अशीच नवनवीन शेती आणि शेती व्यवसायासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या AB ॲग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि असेच कायम आपल्या संपर्कात राहा. धन्यवाद.